महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती, महात्मा फुलेंची जयंती आणि बाबासाहेबांची जयंती ही एकत्र साजरी केली जाते. याचं एक पण मोठं कारण असं आहे, कारण या तिघांच्या जयंत्या आहेत तारखेनुसार एकानंतर एक लागतात. पण त्याच्याहून मोठा कार्यक्रम हा घेण्याचं कारण एक आहे, कारण ह्या तिघांचेही विचार आणि आपल्याला हे तिघ महामानव सापडले कसे, भेटले कसे किंवा हे आपल्यापर्यंत पोचले कसे, ह्याच्यामध्ये पण एक कारण आहे आणि एक कहाणी आतमधनं गुंतलेली. म्हणजे जर आपण इतिहास तपासून बघितला तर सर्वात पहिले आपल्याला हे दिसेल की बाबासाहेब आंबेडकरांनी महात्मा फुलेंना स्वतःचा गुरु मानलं होतं आणि महात्मा फुलेंचा जाती अंताचा लढा आणि महिलांच्या आणि स्त्रियांच्या हक्काचा लढा बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे घेऊन जायचं ठरवलं होतं. आणि हेच ते महात्मा फुले होते ज्यांनी खरे छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर्वांसमोर मांडायचं काम केलं होतं. आणि म्हणून जर आपण बघितलं तर ह्या तिघांचाही इतिहास, हे तिघ महामानव इकडच्या जनतेपर्यंत आंबेडकरवादी पुरोगामी किंवा फुले शाहू आंबेडकरवादी जनतेपर्यंत पोचले कसे, तर ह्याचा एक आतून सांगड आपल्याला दिसते. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर या तिन्ही महामानवांचे विचार हे खूप एकमेकांपासून वेगळे होते असं नाही. तर सर्वात पहिले आपल्याला दिसेल की समानता, विषमतेचे विरुद्ध काम करणं आणि माणसाला माणूस म्हणून जगण्याची ताकद देणं हे महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर या तिघांच्याही मांडण्यामध्ये सातत्याने होतं. आत्ताच महाराष्ट्रामध्ये एक उदाहरण मोठ्या प्रमाणात चालू आहे की एक गायकवाड नावाचे आमदार आहे आणि त्यांनी शिवाजी महाराज कोण होता या पुस्तकावरती खूप मोठी टीका केली. आता जर आपण शिवाजी महाराज कोण होता हे पुस्तक वाचलं आणि त्याच्यामध्ये काय लिहिलं होतं जर आपण बघितलं तर आपल्याला कळेल की कॉम्रेड गोविंद पानसरेंनी महात्मा ज्योतिबा फुलेंच्याच विचारांचा आणि बाबासाहेबांच्याच विचारांचा शिवबा उभा केला होता. त्यांनी काय म्हणलं होतं की शिवाजी महाराज यांनी राज्य उभं केलं तर ते रयतेचं राज्य उभं केलं. त्यांनी हे मांडलं होतं की शिवाजी महाराजांचा जेव्हा राज्य अभिषेक करायचा प्रयत्न केला होता तेव्हा तो पुण्याच्या बामणांनी थांबवला. आणि त्यांनी हे सुद्धा त्याच्यामध्ये मांडलं होतं की शिवाजी महाराजांनी जर स्वराज्याची संकल्पना कोणासाठी केली असेल तर त्यांच्या राज्यामधल्या महिलांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी केली होती. पण जर आज आपण आपल्या राज्यात शासन बघितलं, जर आपण आपल्या सत्ताधारी बघितले तर त्यांना शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत, महिलांच्या विरोधात आहेत आणि ह्यांना रयतेचं राज्य नष्ट करायचंय. म्हणून शिवाजी महाराजांचा इतिहास हा पुसून एक खोटा मनुवादी इतिहास उभं करायचा प्रयत्न करतायत आणि त्याच्यासाठी शिवाजी कोण होता हे पुस्तकावरती खूप मोठ्या प्रमाणात टीका केली गेलेली. पण मित्रांनो, आपण एक गोष्ट समजून घ्या आणि आपल्याला एका वाक्यामध्ये शिवाजी महाराज ह्यांचा लढा का महत्वाचा होता आणि तो कोणासाठी होता हे समजायचं असेल तर एक नुसता प्रश्न दरवेळेस आपण स्वतःला विचारायचा की शिवाजी महाराजांनी जी तलवार उचलली ती कोणाच्या विरुद्ध उचलली हे नका बघू. शिवाजी महाराजांनी जी तलवार उचलली ती कोणाचं रक्षण करायला उचलली ह्याच्याकडे आपण सर्वांनी लक्ष द्या. शिवाजी महाराज हे आज इकडचे लोक अटॅकर म्हणून उभे करतात, पण शिवाजी महाराज अटॅकर कधी नव्हते. शिवाजी महाराज हे इकडच्या स्वराज्याचे, रयतेचे, महिलांचे, शेतकऱ्यांचे, बहुजनांचे डिफेंडर होते. हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यांनी कोणावरती अटॅक करायला नाही तर त्यांनी स्वतःच्या राज्याचं संरक्षण करायला, स्वतःच्या राज्यामधल्या बहुजनांचं आणि महिलांचं रक्षण करण्यासाठी तलवार उचलली आहे. हे आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे. आणि मग आपल्याला कळेल की शिवाजी महाराज हे बहुजनांचे प्रतिपालक होते, हे शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढत होते आणि रयतेचं राज्य, गोरगरिबांचं राज्य, सर्वसामान्याचं राज्य म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं हे आपल्याला प्रामुख्याने सगळ्यांना